जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी वारीसाठी प्रस्थान ठेवणाऱ्या पालखी सोहळ्याला आपली बैलजोडी लागावी यासाठी शेतकरी आटापिटा करतात। पण अगदी चोख परीक्षा घेऊनच या बैलजोड्यांची निवड केली जाते। पण याचाच फायदा घेऊन शेतकऱ्यांना लुबाडणारी दलालांची आणि व्यापाऱ्यांची एक टोळी सक्रिय झाली आहे। याच दलालांकडून शेतकऱ्यांना लुबाडण्यात येते। हे व्यापारी आणि दलाल शेतकऱ्यांना एकापेक्षा जास्त बैलजोडी विकत घेण्यासाठी प्रवृत्त करतात। एका बैलजोडीची किंमत साधारण 5 लाखांच्या आसपास आहे। लोहगावच्या सूरज खानवे यांचीही अशीच फसवणूक झाली आहे। त्यांना बैलजोडीचा मान मिळावा म्हणून 7 बैल खरेदी केली, पण त्यांची बैलजोडी काही तुकाराम महाराज संस्थांच्या कसोटीला उतरली नाही। व्यापारी आणि दलालांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप खानवे यांनी केला। हे जे व्यापारी असतात, हे व्यापारी प्रत्येक अर्ज करणारे शेतकऱ्याकडे जाऊन तुम्हाला बैलजोडी आम्ही पुरवतो किंवा तुम्हाला ती व्यवस्था करतो ह्या यांनी सगळ्यांकडून बैलजोडी विकत देण्याची हे करतात आणि त्याच्यात शेतकऱ्यांची फसवणूक होते। आता असा आरोप करणारे लोक जे नाराज होतात तेच करत असतात, कारण संस्थांना 18 मधनं फक्त 2च बैलजोड्या घ्यायच्या होत्या, त्यामुळं 16 जण नाराज झालेले आहेत। त्यांच्या मनामध्ये मग काही विचार येतात की यांनी काय केलं काय, पण असं काही घडू शकत नाही। संस्थान असं काही करतही नाही। संत तुकाराम महाराज संस्थांचं मात्र अशा फसव्या दलालांपासून आणि व्यापाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन संस्थांनी केलं। मी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान पालखी सोहळा प्रमुख या नात्याने सर्व शेतकरी बंधूंना, सर्व लोकांना एक आवाहन करू इच्छितो की जे समाजामध्ये गैरप्रकार घडत आहेत, जे लोक अफवांचा या ठिकाणी भडीमार करतायत शेतकऱ्यांवरती, त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, कसल्याही प्रकारचं कुणी कोणालाही फसवून जाऊ नये। जर समाजामध्ये असे कुठं फसवेगिरी होत असेल, असं जर कोणाच्या लक्षात येत असेल तर त्यांनी संस्थानला या ठिकाणी येऊन साबित करून दाखवायचं। याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि संस्थांच्या वतीने याचा जाहीर मी निषेध करतो।